नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट टाईम तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. आपण बिझनेस एनालिटिक्सचे असो, ऑर्गनायझेशन बिहेवियरच्या असो, अकाउंटिंगच्या असो, डिसिजन सायन्सच्या असो, मल्टिपल विषयाचे आपण लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबला टाकले होते. तुम्ही काही जणांनी पेड लेक्चर्स घेतले, काही जणांनी फ्री लेक्चर्स बघितले. फ्री लेक्चर्सला भरपूर जणांचा छान रिस्पॉन्स होता. व्ह्यूज पण आपले छान गेलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनी एवढा भरभरून रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याच रिस्पॉन्सचा मान ठेवून आपण मॅनेजमेंट फंडामेंटलची सिरीज घेऊ. मॅनेजमेंट फंडामेंटल्समध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करणार आहोत. मॅनेजमेंट फंडामेंटलमध्ये बेसिकली 5 टॉपिक्स आहेत. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट्स आहेत मॅनेजमेंट फंडामेंटल्स रिगार्डिंग प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझेशन्स असतं, ऑर्गनायझिंग कसं करायचं असतं, डिसिजन मेकिंग कशी करायची असते आणि कंट्रोलिंग कसं असतं. बेसिकली ह्या 4-5 गोष्टी रिलेटेडच मॅनेजमेंट फंडामेंटल्स असतात. नावामध्येच दिसतंय मॅनेजमेंटचे बेसिक फंडामेंट. मॅनेजमेंट करण्यासाठी काय बेसिक गरज असते. सगळ्यात पहिलं मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग असते, ऑर्गनायझेशन असतं, डिसिजन मेकिंग असते, कंट्रोलिंग असते. ह्या सर्व रिलेटेड गोष्टीबद्दलच मॅनेजमेंट फंडामेंटल्स असतं. आपल्याला याच्या पलीकडे काहीच जायचं नाही. आपण ह्या सेशनमध्ये काय कव्हर करणार आहोत, बेसिकली ऑल युनिट्स. हे युनिट्स आहेत 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. हे सगळे ऑल युनिट्स आपण कंबाईनली कव्हर करणार आहोत. त्याच्यासाठी सेपरेट लेक्चर्स नाही येणार. हे ऑल इन वन सोल्युशन आहे, सगळ्यांसाठी फ्री असणार आहे सोल्युशन. ठीक आहे. हे यूट्यूबवरच येणार आहे सोल्युशन, टोटली यूट्यूबवरती येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून आपण काय केलेलं आहे, एक पूर्ण कंबाईन सिरीज घेतलेला आहे. त्यामध्ये आपण लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काय असायला पाहिजे जे की मॅनेजमेंट फंडामेंटल्स रिगार्डिंग असतं, ते सर्व आपण इन डिटेल क्रक्स आउट करून एक शॉर्ट सेशन घेऊन आलो सर्वांसाठी, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. बिफोर वी प्रोसीड, आय वुड लाईक टू अर्ज यू, इफ यू वांट द PDF ऑफ दिस पर्टिक्युलर लेक्चर, ह्या पर्टिक्युलर लेक्चरची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल किंवा स्वामी अकॅडमीची व्हॉट्सअप कम्युनिटी, त्यावरती जॉईन करा. तुम्हाला तिथं ह्याची PDF भेटून जाईल. किंवा तुम्हाला तिथे करायचं नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये फ्री मटेरियल कंटेंटमध्ये तुम्हाला हे PDF भेटून जाईल. हे अँड्रॉइडसाठी ॲप्लिकेशन आहे आणि हे iOSसाठी ॲप्लिकेशन आहे. तुम्ही हे डाउनलोड करून रजिस्टर करू शकता किंवा घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण सेकंड सेमिस्टरचे रेग्युलर क्लासेस स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सेकंड सेमिस्टर जसं तुम्ही ह्या यूट्यूब जर्नीमध्ये बघितलं आपली टीचिंग कशी असते, काय असते, ते सर्व आपण एकदम सिस्टमॅटिक वेने आपण सेकंड सेमिस्टरसाठी पण स्टार्ट करणार आहोत. सेकंड सेमिस्टरचे रेग्युलर क्लासेस 1 फेब्रुवारी 2025 पासून स्टार्ट होणार आहेत. तुम्हाला जर सिंपल लँग्वेजमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फीचर्स काय आहेत आपल्या क्लासेसचे, सिम्प्लिफाईड लँग्वेज असते, जसं आपण आपल्या देशी भाषेमध्ये शिकतो मराठीमध्ये. ठीक आहे. इझी नोट्स आहेत, पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये आहेत. तुम्ही बघितलं असताल आपले नोट्स कसे आहेत. आणि आपले बॅचची साईज जी असते ना, लिमिटेड साईज असते. 25 स्टुडंटचीच बॅच असते आपली. त्याच्या पलीकडे आपण घेतच नाही स्टुडंट. ठीक आहे. पर्सनल अटेन्शन असतं, 1 to 1 तुम्ही एनी टाईम कॉल करून तुमची क्वेरी रिझॉल्व्ह करू शकता. आणि हे टोटल 4 मंथची बॅच असणार आहे. फेब्रुवारी टू मे पर्यंत चालणार आहे आपली बॅच. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम 1 फेब. ठीक आहे. ह्याचे तुम्हाला लाईव्ह क्लासेस भेटतील. रेकॉर्डेड एखादा क्लास तुमचा मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस भेटतील, सिम्प्लिफाईड नोट्स भेटतील ऑल युनिटचे, त्याचे PYQ सोल्युशन भेटेल आणि तुमचे एनी काइंड ऑफ डाऊट्स ते रिझॉल्व्ह केलं जाईल. आपला टायमिंग काय असतो, मंडे टू फ्रायडे आपले क्लास असतात, इव्हनिंगला 7 to 9 असतात. आणि मोड काय, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर ऑफलाईन आहे का? ॲज ऑफ नाऊ वी आर वर्किंग ओनली ऑनलाईन. ठीक आहे. सध्या आपलं ऑनलाईनच आहे. ऑफलाईन आपली बॅच लवकर स्टार्ट होणार आहे, ते तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता सध्या आपण Google मीटवरती वर्क करतोय. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, हा माझा नंबर आहे, तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करून माझ्याशी रजिस्ट्रेशन करू शकता. तर थँक यू विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वी विल स्टार्ट नाऊ द मॅनेजमेंट फंडामेंटल्स. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजमेंट फंडामेंटल्समध्ये खूप बेसिक क्वेश्चन्स वाईज आपण जाणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन्स बघा, प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग आर क्लोजली रिलेटेड टू द मॅनेजमेंट फंक्शन्स. जस्टिफाय युअर आन्सर विथ एक्झाम्पल. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, एनी काइंड ऑफ आन्सर तुम्ही कसं लिहायचं, सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन लिहायचं, त्याच्यानंतर मेन बॉडी लिहायचं आहे, त्यानंतर कन्क्लुजन लिहायचं. ह्या सिस्टमॅटिक वेनं जर गेला तर तुम्हाला इझिली छान मार्क्स भेटून जातात. बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर कसं लिहिलं पाहिजे पेपरमध्ये. तर हे इंट्रोडक्शन लिहा, मेन बॉडी लिहा, कन्क्लुजन लिहा. फॉर एक्झाम्पल हे पर्टिक्युलर क्वेश्चन आहे प्लॅनिंग अँड कंट्रोलिंगचा. ठीक आहे. सगळ्यात पहिलं लिहा प्लॅनिंग काय असते, देन कंट्रोलिंग काय असतं, आणि हे दोघांशी कसं रिलेटेड आहे ते मेन बॉडीमध्ये लिहा. ठीक आहे. रिलेशनशिप दोघांची कशी असते, तर ते एक्झाम्पल जस्टिफाय म्हणलं तर एक्झाम्पल देणं गरजेचं आहे तुम्हाला. तर एक्झाम्पल द्या आणि एक कन्क्लुजन लिहा. बघा आता कसं स्टार्ट केलं. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ सेटिंग ऑब्जेक्टिव्स, डिफाइनिंग स्ट्रॅटेजीज, आउटलाइनिंग ॲक्शन टू अचीव स्पेसिफिक गोल. स्पेसिफिक गोल अचीव करण्यासाठी आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतात,
एक ॲक्शनचं फ्रेमवर्क बनावं लागतं आणि त्याला ऑब्जेक्टिव्ह सेट करावं लागतात. ठीक आहे. इट इन्व्हॉल्व्स डिसाइडिंग व्हॉट नीड्स टू बी डन, काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे आणि कुणी केलं पाहिजे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर आहे कंट्रोलिंग. व्हॉट इज कंट्रोलिंग? कंट्रोलिंग इन्व्हॉल्व्स मॉनिटरिंग, इव्हॅल्युएटिंग द प्रोग्रेस ऑफ प्लॅन्स टू इन्शुअर द ॲक्टिव्हिटीज आर प्रोसिडिंग ॲज पर प्लॅन. ठीक आहे. जसं आपण प्लॅन केलेला आहे, प्लॅनिंगनुसार जे ॲक्टिव्हिटीज आहेत ना, ते गेल्या पाहिजेत, इन्शुअर केलं पाहिजे आपण आणि त्याला रेग्युलरली मॉनिटर आणि इव्हॅल्युएट केलं पाहिजे. काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का? ठीक आहे. हे त्रुटीज आहेत तर तुम्ही त्याला आयडेंटिफाय करून त्याला रेक्टिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर इट इन्व्हॉल्व्स मेकिंग नेसेसरी ॲडजस्टमेंट टू कीप थिंग्स ऑन ट्रॅक. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं ट्रॅकवरती थिंग्स ठेवायच्या आहेत, तुम्हाला काही गोष्टी ट्रॅकनुसारच गेल्या पाहिजेत. तर त्याची ॲडजस्टमेंट करून तुम्हाला ते वर्क करायचं. यामध्ये रिलेशनशिप काय आहे? प्लॅनिंग आणि कंट्रोलिंगमध्ये. तर प्लॅनिंग सेट्स द फाउंडेशन फॉर कंट्रोलिंग. तुम्हाला प्लॅन केल्याशिवाय कंट्रोल करता येणार आहे का कुठली गोष्ट? ठीक आहे. तुम्ही कंट्रोल करायचं तर तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे. त्याच्यामुळे प्लॅनिंग सेट्स द फाउंडेशन फॉर कंट्रोलिंग. विदाउट प्रॉपर प्लॅन देर इज नथिंग टू मेजर ऑर इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट करण्यासाठी आपल्याकडे काहीच नसणार आहे. प्लॅन असतो आपल्याला, समजा ट्रिपला जायचं आहे. ट्रिपला जाताना आपण काय डायरेक्टली जातो का? नाही जात. त्याच्यामुळे आपण प्लॅन करतो सिस्टमॅटिक. इथं जायचं, इथं स्टे करायचं, इथं आपल्याला फूड घ्यायचं आहे, डिनर घ्यायचं आहे. हे सगळ्या गोष्टी आपण हे प्लॅनिंग वाईज चालतो. प्लॅनिंग प्रोव्हाइड स्टँडर्ड्स ऑर बेंचमार्क अगेन्स्ट विच परफॉर्मन्स इज कम्पेअर्ड. आपल्याला परफॉर्मन्स कशावरती कम्पेअर करायचं? तर प्लॅनिंग करायचं. तर आपण गेलेला आहे, पर्टिक्युलरली टूर मॅप केलेला आहे, आपण इथून इथं जायचं आहे, इथून इथं जायचं आहे. लास्ट टूरमध्ये आपण काय केलं होतं ते पुढच्या टूरमध्ये आपल्याला करायचं नाही. म्हणजेच आपण हे प्लॅन केलं होतं, आपण इम्प्लिमेंट केलं. ते इम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला कंपॅरिझन करायला सोपं केलेलं आहे. दॅट इज वाय इट इज अ फाउंडेशन. कंट्रोलिंग प्रोव्हाइड्स द फीडबॅक फॉर प्लॅनिंग. कंट्रोलिंगमुळे काय होतं? आपल्याला प्लॅनिंगसाठी एक फीडबॅक भेटतो. कसा? बघा, आफ्टर मॉनिटरिंग द परफॉर्मन्स कंट्रोलिंग आयडेंटिफाय एनी डेव्हिएशन फ्रॉम द प्लॅन. जसं आपल्याला ट्रिपला इथून इथं जायचं होतं, पहिला आपण गेलं, इम्प्लिमेंट केलं, ह्याच्यामध्ये काही त्रुटीज आढळलेत का? कंट्रोल केलं, इव्हॅल्युएट केलं, मॉनिटर केलं आपण आणि ते नेक्स्टला रेक्टिफाय करून आपण काय केलं? त्याला आयडेंटिफाय करून त्याला इम्प्रूव्हाइज केलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कंट्रोलिंग आणि प्लॅनिंग गरजेचं असतं. बघा, एक एक्झाम्पल क्लासिकचं. इमॅजिन अ कंपनी इज प्लॅनिंग टू लॉन्च न्यू प्रोडक्ट. न्यू प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे त्यांना. ड्युरिंग द प्लॅनिंग फेज कंपनी सेट स्पेसिफिक गोल्स ऑर ऑब्जेक्टिव्स टू लॉन्च द प्रोडक्ट. जसं आहे डेट असेल, सेल्सचं टार्गेट असेल आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल. दीज प्लॅन्स आर डॉक्युमेंटेड अँड कम्युनिकेटेड. सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं जातं, कम्युनिकेट केलं जातं. वन्स द लॉन्च स्टार्ट्स द कंट्रोलिंग फेज बिगिन्स. ठीक आहे. लॉन्च स्टार्ट झालेलं आहे तर कंट्रोलिंग स्टार्ट होतं. मॅनेजर्स ट्रॅक द सेल्स परफॉर्मन्स, कस्टमर फीडबॅक अँड मार्केटिंग इफेक्टिव्हनेस. इफ द सेल्स आर बिलो एक्सपेक्टेशन, controlling function might suggest adjustment in a strategy or marketing efforts to bring performance back in line with the plan or back on track. अशा प्रकारे हे प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन मध्ये काय करतं? प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग वन बाय वन गोज इन हँड असं म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे हे आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे. छोटा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? डेफिनेशन लिहायचं आहे. जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर त्याचं एक एक्झाम्पल असेल तर लिहायचं आहे. जर 5 मार्कर आहे तर तुम्हाला बेसिकली 2 पेजेस लिहायचे. 2 पेजेस आर सफिशियंट फॉर 5 मार्कर्स अँड 10 मार्कर क्वेश्चन आहे तर तुम्हाला 3 to 4 पेजेस लिहायचे. ठीक आहे. त्याच्या बियॉन्ड तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, कारण तेवढं लेंदी वाचत बसणार नाही. तुम्हाला पॉईंट वाईजमध्ये ह्या फॉर्मॅट लिहायचे: इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन. आणि 4 पेजेसमध्ये तुम्हाला 10 मार्कर आन्सर लिहायचे. तर तुम्ही इझिली लिहू शकता. आपण शॉर्टमध्ये दिले आणि तुम्ही ओन लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. एखादा पॉईंट घेतला तुम्ही तर तुमच्या ओन लँग्वेजमध्ये पण त्याला एक्सप्लेन करू शकता. आता एक्झाम्पल इथे छोटा आहे, तुम्ही याला मोठं करू शकता. ठीक आहे. 2 पॅरेग्राफमध्ये लिहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे एक्झाममध्ये ॲडजस्ट करण्याची. त्यानंतर आहे बघा, ब्रीफली एक्सप्लेन द डिपार्टमेंटेशन. डिपार्टमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग द ऑर्गनायझेशन इंटू स्मॉलर स्पेसिफाईड युनिट्स बेस्ड ऑन फंक्शन्स, प्रोडक्ट, जॉग्राफिक लोकेशन टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड मॅनेजेबिलिटी. बघा, आपण डिपार्टमेंट काय करतो? फायनान्स डिपार्टमेंट असेल, HR डिपार्टमेंट असेल किंवा मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, हे सगळे डिपार्टमेंट आपण सेग्रिगेट करतो. कशासाठी? तर हे छोटे छोटे युनिट आहेत ना, छोटे छोटे युनिट त्यांचं काम केलं पाहिजे. दुसऱ्यांनी एकमेकांच्या ह्याच्यामध्ये मिक्सअप नाही झाला पाहिजे. तर हे रिस्पॉन्सिबिलिटीज स्ट्रक्चर्ड मॅनेजमध्ये आपण ऑर्गनाईज करू शकतो आणि त्याच्यानुसार त्याला रिसोर्सेस देऊ शकतो. दॅट इज द डिपार्टमेंटेशन. तर काय असतं डिपार्टमेंटेशनमध्ये? त्याचे की टाईप्स आहेत. फंक्शनल डिपार्टमेंटेशन, ग्रुप्स एम्प्लॉईज बेस्ड ऑन स्पेशलाइज फंक्शन लाईक मार्केटिंग, फायनान्स, HR. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्पेशलाइज फंक्शन असतात. फक्त मार्केटिंग करायचं, मार्केटिंगची टीम. फायनान्स आहे, फक्त बजेटिंग करायचे, कंट्रोलिंग करायचं, फायनान्स ॲक्टिव्हिटीज करायचं, तेच हायरिंग करायचं, HR. ठीक आहे. अशा प्रकारे आपण फंक्शनल डिपार्टमेंटेज म्हणतो. दिस हेल्प इन डेव्हलपिंग एक्सपर्टाइज विदिन ईच फंक्शन. देन प्रोडक्ट डिपार्टमेंटेशन आहे, ऑर्गनायझेशन्स डिपार्टमेंट बेस्ड ऑन डिफरंट प्रोडक्ट्स लाईन्स. ठीक आहे. अलाउइंग
ईच टीम टू फोकस ऑन स्पेसिफिक प्रोडक्ट वाईज पण आपले डिपार्टमेंट असतात. ठीक आहे, पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे त्याचं वेगळं डिपार्टमेंट, तेच प्रोडक्ट लाईन बघणार, ते त्याच्यामध्ये काय नवीन इनोव्हेशन करायचे, R&D करायचे किंवा नवीन त्याच्यामध्ये एखादं ॲडजस्टमेंट करायचे, ते सगळं प्रोडक्ट डिपार्टमेंटेशन बघतं. देन आहे जॉग्राफिकल डिपार्टमेंटेशन. आता एखादी कंपनी असते, मोठी असते, तर त्या मोठ्या कंपनीला एका लोकेशनवरनं हँडल नाही करता येत, त्याच्याबद्दल आपल्याला मल्टिपल लोकेशन लागतात. त्या मल्टिपल लोकेशन्सला आपण डिवाइड करून काय करू शकतो, आपल्या ऑर्गनायझेशनली इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. आणि रिजनल डिमांड जे असतात, पर्टिक्युलरली ह्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी डिमांड आहे, कर्नाटकमध्ये सेपरेट डिमांड आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, राजस्थानमध्ये, असे डिपार्टमेंट वाईज आपण जॉग्राफिकल रिजन वाईज त्याला आपण सेग्रिगेट करू शकतो. किंवा नॉर्थ, वेस्ट, ईस्ट, साऊथ अशा प्रकारे पण आपण एक झोनल डिपार्टमेंट बनवून पण वर्क करू शकतो. देन कस्टमर डिपार्टमेंटेशन, फोकस ऑन डिफरंट कस्टमर सेगमेंट, इन्शुरिंग ईच ग्रुप रिसिव्ड टेलर्ड प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. टेलर्ड म्हणजे स्पेसिफिक प्रोडक्ट्स. ठीक आहे, पर्टिक्युलर एज आहे 10 to 18 इयर्सचं एक एज ग्रुप आहे, त्यांच्यासाठी एक तुमचं प्रोडक्ट आहे. 18 to 30 एजचं एक प्रोडक्ट आहे. 30 to 50 एजचं एक ग्रुप आहे आणि अबोव्ह 50चं पण तुमचं प्रोडक्ट आहे. तर हे वेगवेगळे डिपार्टमेंट झाले, सेगमेंटेशन झाले कस्टमरचे, तर ह्यांना एक स्पेसिफिक तुमचं ग्रुप झालं पाहिजे. अशा प्रकारे हे सेगमेंटेशन असतं. देन प्रोसेस. ठीक आहे, ग्रुप्स एम्प्लॉईज बेस्ड ऑन स्पेसिफिक प्रोसेस इन्व्हॉल्व इन प्रोडक्शन विच इज कॉमन इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. ठीक आहे, तर हे ग्रुप्स आपण काय करू शकतो, एम्प्लॉईजचं स्पेसिफिक प्रोसेसनुसार आपण सेग्रिगेट करू शकतो. हे अशा प्रकारे डिपार्टमेंटेशन असतं. तुम्हाला काय लिहायचं आहे, डिपार्टमेंटेशन काय असतं, डेफिनेशन म्हणजे इंट्रो, त्याचे टाईप्स लिहायचे आहेत तुम्हाला मेन बॉडीमध्ये. ठीक आहे, कन्क्लुजनमध्ये लिहायचं तुम्हाला, डिपार्टमेंटेशन हेल्प्स इम्प्रूव्हिंग स्पेशलायझेशन, एनहान्सिंग कोऑर्डिनेशन विदिन डिपार्टमेंट्स अँड सिम्प्लिफाईंग डिसिजन मेकिंग. अशा प्रकारे कन्क्लुजन लिहायचं तुम्हाला. हे 5 मार्क्सला येऊ शकतं डिपार्टमेंटेशन. त्यानंतर आहे compare the methods of span of control in a government organization and प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. स्पॅन ऑफ कंट्रोल काय करायचं आहे बघा, स्पॅन ऑफ कंट्रोल असतो एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे काय असतं, एक बॉस असतो, त्याच्या अंडर खाली काही लोक असतात, त्यांना कंट्रोल करायचं आपल्याला. ठीक आहे, नंबर ऑफ सबऑर्डिनेट्स दॅट अ मॅनेजर ऑर सुपरवाइज कॅन इफेक्टिव्हली मॅनेज मीन्स स्पॅन ऑफ कंट्रोल. त्याच्यामध्ये आपल्याला हे येत असतं. द स्पॅन ऑफ कंट्रोल्स व्हॅरी बिटवीन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड प्रायव्हेट ऑर्गनायझेशन ड्यू टू डिफरन्सेस इन स्ट्रक्चर, गोल अँड रिसोर्सेस. ठीक आहे, बघा तर स्पॅन ऑफ कंट्रोल कसा असतो गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये आपण इथं सेग्रिगेट केलेलं आहे. बघा, गव्हर्नमेंटमध्ये काय असतं, नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल. म्हणजे इन अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन द स्पॅन ऑफ कंट्रोल टेंड टू बी नॅरो, मिनिंग दॅट मॅनेजर्स ऑफन सुपरवाइज फ्युअर एम्प्लॉईज. दिस इज ड्यू टू हायरार्किकल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्स रेग्युलेशन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेस दॅट रिक्वायर क्लोज सुपरविजन. म्हणजे छोटं असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये फ्यू एम्प्लॉईजलाच मॉनिटर करत असतात ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये. सेंट्रलाइज डिसिजन मेकिंग असते गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे, ऑथॉरिटी असते, सचिव असतो, बॉस असतो, CEO असतो, डायरेक्टर असतो. ठीक आहे, त्यांना गव्हर्नमेंटसोबत कोलॅबरेट करून डिसिजन घ्यावं लागतात. ठीक आहे, प्रायव्हेटमध्ये काय, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, ते डिसिजन घेतले खाली इम्प्लिमेंट होतात. गव्हर्नमेंटमध्ये कसं पूर्ण आता राज्य लेवलचं आहे, तर वरनं डिसिजन्स येतात, मिनिस्टरपासनं, CM पासनं टू अधिकारी असतील, डिपार्टमेंटचे सचिव असतील, किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती IAS असतील, तुमच्या तालुका लेवलवरती तहसीलदार असतील. असं हे मोठी हायरार्किकल सिस्टीम असते गव्हर्नमेंटमध्ये. तर ते मॅनेज करणं आपल्याला थोडं डिफिकल्ट जातं. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आर मोर सेंट्रलाइज विथ डिसिजन मेकिंग मेड ॲट हायर लेवल. मिनिस्टर घेतात डिसिजन. ठीक आहे, कुठली स्कीम लावायची, लाडकी बहीण लावायची तर मिनिस्टर्स घेणार. ठीक आहे, दिस रिझल्ट्स इन अ मोर लेअर्ड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर विथ ईच लेअर ऑफ मॅनेजमेंट सुपरवाइज स्मॉलर ग्रुप. ठीक आहे, म्हणजे आता बघा, मिनिस्टर्स आहेत, त्यांच्या अंडर खाली सचिव्स असतात. सचिव्स काय करतात, डिव्हिजन सांभाळतात. डिव्हिजनच्या खाली काय असतात, डिव्हिजनल हेड असतो, त्याच्या अंडर खाली 2-3 जिल्हे असतात. 2-3 जिल्ह्याच्या अंडर खाली कलेक्टर असतो. कलेक्टरच्या हाताखाली, एका जिल्ह्याच्या कलेक्टरच्या हाताखाली कमीत कमी 7-8 तालुके असतात. 7-8 तालुक्याला तहसीलदार असतात. तहसीलदारच्या हाताखाली ग्रामसेवक, तुमचे अंडर, असं एक मोठी सिस्टीम असते त्यांची. गव्हर्नमेंटमध्ये जॉब स्टॅबिलिटी अँड रिजिड स्ट्रक्चर असतं. म्हणजे त्यांचे जॉब सिक्युरिटी असते आणि रिजिड, म्हणजे एखाद्याला काढून टाकायचं, इझिली काढू शकत नाही. ठीक आहे, वेल डिफाईन्ड रोल असतात, त्यांना हे करायचं ते करायचे आणि लॉनुसार त्यांना कंप्लाय करायचं असतं. देन फॉर्मल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन विदिन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन टेंड टू बी मोर फॉर्मल अँड स्लो. ठीक आहे, आता तुम्हाला कुठली योजना राबवायची तर तुम्हाला डायरेक्टली पत्र लिहा, त्याची प्रोसेस करा, त्याचे रूल्स रेग्युलेशन, हे पूर्ण हेक्टिक प्रोसेस असते. ते हेक्टिक प्रोसेस करत बसताल तर तुम्हाला तुमची डिसिजन मेकिंग स्लो होऊन जाते ॲज कम्पेअर टू प्रायव्हेटमध्ये खटमन होऊन जातं डिसिजन घ्यायचं तर. ठीक आहे, तर अशाच प्रकारे हे गव्हर्नमेंट स्पॅन ऑफ कंट्रोल असतं. ठीक आहे, तुम्हाला लिहायचे 3-4 गोष्टी तुम्ही रीड करू शकता.
देन आहे स्पॅन ऑफ कंट्रोल इन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. वायडर स्पॅन असतो, ठीक आहे. म्हणजे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन पर्टिक्युलर इन मॉडर्न बिझनेस टेंड टू हॅव वायडर स्पॅन ऑफ कंट्रोल. मीन्स दिस अलाउज मॅनेजर टू ओव्हरसी मोर एम्प्लॉईज, ऑफन रिझल्टिंग इन फ्लॅटर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग असते. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आर जनरली मोर डिसेंट्रलाइज. म्हणजे आता इथं बघा सेंट्रलाइज, हे ह्याने डिसिजन घेतली खाली खाली जात असतात. आता प्रायव्हेटमध्ये कसं असतं, एक कंपनी आहे, कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, त्याच्या अंडर खाली सिनियर मॅनेजर्स असतात, त्याच्या अंडर खाली मॅनेजर्स असतात. हे असं स्ट्रक्चर असतं ऑर्गनायझेशनचं. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर काढायला पण विचारू शकता, तर तुम्ही तुमच्या वेनुसार काढू शकता. मग ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या सिनियर मॅनेजरला काय पॉवर असतात, पर्टिक्युलरली इथं काय इन्सिडेंट झाला तर इथल्या इथं मॉनिटर करून इथल्या इथं रिझॉल्व्ह करायची पॉवर असतात त्यांच्याकडे. इम्फेसिस ऑन इफिशियन्सी अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे ते आता बघा एखादी इश्यू झालाय तर लगेच त्याला क्विकली अडॅप्ट करायचं आपल्याला, डे टू डे ऑपरेशन स्मूथली रन केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, ॲडजस्टमेंट पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे काय असतं, डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग असते. कम्युनिकेशन इनफॉर्मल असतं, ठीक आहे. बॉसला आपण डायरेक्टली बोलू शकतो, सर असं करायचं तसं करायचं. आणि मॅनेजर्स टू हँडल मोर सबऑर्डिनेट्स इफेक्टिव्ह. त्याच्यामुळे काय होतं, मॅनेजर सबऑर्डिनेट्सला इझिली आयडेंटिफाय करू शकतात, त्यांना मदत करू शकतात आणि त्यांच्या गरजानुसार त्यांना ॲडजस्ट करू शकतात. अशा प्रकारे हे स्पॅन ऑफ कंट्रोल इन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतं. तर हे तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे बघा, ड्रॉ अन ऑर्गनायझेशन चार्ट. जस्ट सांगितलं मी तुम्हाला. आणि ऑल्सो एक्सप्लेन द नीड फॉर ऑर्गनायझेशन चार्ट. बघा, एनी ऑर्गनायझेशन असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वरती काय असतो, CEO असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतो. बघा, हेच चार्ट काढायचं असं नाही आहे, तुमच्या मनावरती चार्ट काढू शकता. बघा, पहिला ऑर्गनायझेशन असतं, ऑर्गनायझेशनमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या अंडर खाली 2-3 हेड असतात, जसं CEO असेल, CFO असेल, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, ठीक आहे. त्याच्या CEOच्या अंडरखाली डिफरंट मॅनेजर्स असू शकतात, सिनियर मॅनेजर्स असू शकतात. त्यानंतर त्यांच्या अंडरखाली मॅनेजर्स असू शकतात, मॅनेजरच्या अंडरखाली एम्प्लॉईज असू शकतात. असं तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता, तुमच्या वेने काढू शकता. असं नाही की कंपल्सरी हे स्ट्रक्चर काढायचे आहे. तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही तुमच्या वेनुसार काढा. बघा, मी इथं एक बेसिक दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला चार्ट काढायचे. पेन्सिलनं काढलं तरी चालेल किंवा पेननं काढा, बट स्केल घेऊन जावा तुम्ही. अशा स्केलनं एक स्ट्रक्चर वाईज लिहा आणि त्यांचं रोल काय असतं ते एक्सप्लेन करायचं ब्रीफली, ठीक आहे. आता बघा, CEO टॉप लेवल अथॉरिटी असते एक्झिक्युटिव्हची. म्हणजे जे एम्प्लॉईज त्याच्या अंडरखाली येतात ते सगळे CEO त्यांना सांगतो असंच करायचं, त्याच्यानुसार काम करतात. डिपार्टमेंट असतात, डिपार्टमेंटच्या CEOच्या अंडरखाली वेगवेगळे डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, ठीक आहे. तुम्ही डिपार्टमेंट वाईज त्याला स्ट्रक्चर करू शकता. त्याच्यामध्ये सब डिपार्टमेंट्स असतात, सब डिपार्टमेंटचे सब मॅनेजर्स असतात, ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला सेगमेंटेशन करून हे चार्ट काढायचं आहे. तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे की बाबा हेच नाही काढायचं, तुम्ही हे ॲज अ काय करू शकता, एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता आणि तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वेने मॉडिफाय करून त्याला वर्क करू शकता. बघा, ह्याची काय गरज असते ऑर्गनायझेशन चार्टची. कोण कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कोण काय काम केलं पाहिजे, कोण कोणाच्या अंडरखाली आहे, कोण कोणाला रिपोर्ट केलं पाहिजे, रिसोर्सेस कशा आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि कुठं कुठल्या रिसोर्सेस इफेक्टिव्ह यूज केले पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला हे ऑर्गनायझेशनचे चार्ट असतं. बघा, क्लॅरिटी ऑफ रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, कोण काय काम केलं पाहिजे हे त्याच्यात दिलं पाहिजे. कशासाठी, कन्फ्युजन अवॉइड केलं पाहिजे आणि एव्हरीवन नोज हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. देन इम्प्रूव्ह कम्युनिकेशन, कोण कोणाला रिपोर्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंटमध्ये काय असतं, डिफरंट लेवल्स असतात, डिफरंट डिपार्टमेंट्स असतात. मग कोणाला कम्युनिकेट करायचं आपल्याला पर्टिक्युलर डिसिजन माहीत पाहिजे, त्याच्यामुळे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं. डिसिजन मेकिंग करायचं आपल्याला, तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला डिसिजन मेकिंग करत होतं. म्हणजे प्रॉपर तुम्ही कम्युनिकेशन ठेवणार, ती कम्युनिकेशन वरती जाणार तुमचं. म्हणजे तुम्ही ज्युनियर मॅनेजर्स आहेत, सिनियर मॅनेजरला रिपोर्ट करणार, सिनियर मॅनेजमेंट हेड ऑफ डिपार्टमेंटला, हेड ऑफ डिपार्टमेंट टू द सिनियर मॅनेजर, सिनियर मॅनेजर टू द कंपनीचं CEO डायरेक्टर्स काय असेल ते असंच हायरार्की वाईज तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्हली फ्लो होत असतं. देन इफिशियंट रिसोर्सेस. आता समजलं की तुम्हाला बाबा पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी तुम्ही डिपार्टमेंटेशन केलेलं आहे, डिपार्टमेंटेशन नुसार तुम्हाला HR साठी कमी बजेट आहे, तर तुम्ही बजेट त्याच्यामध्ये काय करू शकता, अलोकेट करू शकता, डिस्ट्रीब्युशन करू शकता आणि ओव्हरसी करू शकता की ओव्हरऑल कशा प्रकारे तुमचं हे ऑर्गनायझेशन वर्क करत आहे. ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग करायचं आहे, तर ते प्लॅनिंग करण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी हे चार्ट मदत करतं. माझ्या पर्टिक्युलर एरिया आहे. आता समजा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये मार्केटिंग आहे, HR आहे, ठीक आहे, फायनान्स आहे. आता तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये एंटर केलेलं आहे, तर तुम्हाला टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट क्रिएट करायचं आहे. तर तुम्हाला हे ऑर्गनायझेशन प्लॅनिंगनुसार करता येतं. म्हणजे आता टेक्नॉलॉजीची टीम बसवा, त्यांचे रोल हायर करा, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज द्या. हे सगळं तुम्ही ऑर्गनायझेशन चार्टनुसार करू शकता आणि ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी तुम्ही मदत करू शकता. दॅट्स वाय ऑर्गनायझेशन चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही हे 4-5 पॉईंट लक्षात ठेवू शकता आणि तुमच्या मनाने लिहू शकता. त्यानंतर आहे
कोऑर्डिनेशन इज द इसेन्स ऑफ मॅनेजमेंट. डिस्कस द स्टेटमेंट. अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. काय कोऑर्डिनेशन काय असतं आणि मॅनेजमेंटचं इसेन्स आहे. इसेन्स म्हणजे हायली इम्पॉर्टंट आहे. तर काय आहे बघा, स्टेटमेंटला कसं लिहायचं बघा. पहिलं इंट्रो, मेन बॉडी, ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल असेल किंवा कन्क्लुजन असेल. अशा प्रकारे तुम्हाला सिग्रिगेट करायचे. बघा, व्हॉट इज द स्टेटमेंट? द कोऑर्डिनेशन इज द इसेन्स ऑफ मॅनेजमेंट that emphasizes the central role of coordination in ensuring that all aspects of management work together harmoniously to achieve the organization goal. Coordination involves aligning the efforts of individuals and teams within an organization to avoid the confusion, reduce conflict and optimize the resources. Resources optimize करायचं आहे आपल्याला, कन्फ्युजन अवॉइड करायचं आहे आणि कॉन्फ्लिक्ट जे आहेत ते आपल्याला रिड्यूस करायचे. दॅट्स वाय द कोऑर्डिनेशन इज कन्सिडर्ड ॲज द इसेन्स ऑफ मॅनेजमेंट. की पॉईंट्स काय बघा, कोऑर्डिनेशनमध्ये इंटिग्रेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज असतात. डिफरंट ॲक्टिव्हिटीज असतात ऑर्गनायझेशनमध्ये. जसं प्लॅनिंग असेल, ऑर्गनायझेशन असेल, स्टाफिंग असेल, डायरेक्टिंग असेल, कंट्रोलिंग असेल. हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज हे इंटरकनेक्टेड असतात. कोऑर्डिनेशन इन्शुअर्स दॅट ऑल दीज फंक्शन्स आर इंटिग्रेटेड अँड वर्क इन युनिसन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, वेन अ कंपनी प्लॅन्स अ प्रोडक्ट लॉन्च, द प्लॅनिंग डिपार्टमेंट वर्क्स विथ द मार्केटिंग, सेल्स अँड प्रोडक्शन टीम टू इन्शुअर ऑल ॲक्टिव्हिटीज आर अलाइन विथ द लॉन्च शेड्यूल. ठीक आहे. एक प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे तुम्हाला, स्टार्ट टू एंड तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटशी इंटरकनेक्टेड असतात. जेणेकरून किती प्रोडक्शन होईल, किती सप्लाय पाहिजे, स्टोरेज किती, इन्व्हेंटरी किती आणि मार्केटिंगला काय पाहिजे, किती क्विकली रिजन वाईज तुमचं वेअरहाऊसेस पाहिजे, हे सगळं इंटिग्रेशन ऑफ ॲक्टिव्हिटी असतं. दॅट्स वाय कोऑर्डिनेशन खूप गरजेचं असतं मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर रिसोर्स अलोकेशन करू शकता. तुम्हाला कळलं की पर्टिक्युलरली एरियामध्ये तुमचे रिसोर्सेस हे जास्त आहेत किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये रिसोर्सेस कमी आहेत, मग त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि अननेसेसरी डुप्लिकेशन ऑफ वर्क तुम्ही अवॉइड करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे कॉस्ट सेव्हिंग होते आणि तुमचं बेटर रिसोर्स मॅनेजमेंट होऊ शकतं आणि प्रोडक्टची प्राइसिंग तुमची डाऊन होते. दॅट्स वाय इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन इज इम्पॉर्टंट इन द कोऑर्डिनेशन. देन कशासाठी गरजेचं आहे आपल्याला, काय, मिनिमायझिंग कन्फ्लिक्ट तुमचे कमी होतात. कोऑर्डिनेशन केलं तुम्ही एकमेकासोबत, ठीक आहे, म्हणजे तुमचे कन्फ्लिक्ट कमी होतात, टीमवर्क तुमचं इन्क्रीज होतं. तर त्याच्यामुळं काय होतं, ऑर्गनायझेशन बेटर वर्क करतं. ठीक आहे. कोऑर्डिनेशन हेल्प्स इन हार्मोनायझिंग दीज डिफरन्सेस, रिड्युसिंग कन्फ्लिक्ट, ठीक आहे, प्रमोटिंग टीमवर्क. फॉर इन्स्टन्स, मार्केटिंग अँड सेल्स डिपार्टमेंट नीड्स टू कोऑर्डिनेट क्लोजली टू इन्शुअर मार्केटिंग मेसेज अलायन्स विथ द सेल्स स्ट्रॅटेजी. ठीक आहे. सेल्सच्या स्ट्रॅटेजीनुसार मार्केटिंग टीम आपल्याला काय करायचं आहे, ऑर्गनाईज करायचं आहे. त्याच्यानुसार आपण हे, त्याच्यामध्ये समजा एक दोघांचे कन्फ्लिक्ट असू शकतात, डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतात, तर ते आपल्याला रिड्यूस करायसाठी मदत करू शकतं. काय, कोऑर्डिनेशन. ऑर्गनायझेशनचं गोल असतं, प्रत्येक ऑर्गनायझेशन विदाउट गोल काम नाही करत. तर ते गोल मॅनेज करण्यासाठी आपल्याला हे कोऑर्डिनेशन मदत करत असतं. ठीक आहे. द अल्टिमेट गोल ऑफ एनी ऑर्गनायझेशन इज टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह इफिशियंटली. कोऑर्डिनेशन इन्शुअर दॅट efforts of all individual departments are directed towards the achieving this goal. For instance, if the goal is to improve customer satisfaction, the coordination between customer service, product development and marketing team is essential. बघा, एखादा कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज करायचे, तर कस्टमर सर्व्हिस काय, त्याच्या प्रोडक्टमध्ये काय खामी आहेत ते आयडेंटिफाय करून मार्केटिंगवाले कसं विकत आहेत त्याला, तर ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन आपण काय करू शकतो, ऑर्गनायझेशनचं गोल इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन आणि फीडबॅकवरती पण आपण वर्क करू शकतो, जेणेकरून आपलं प्रोडक्ट क्वालिटी गेलं पाहिजे आणि स्मूथली अक्रॉस ऑल लेवल्स अँड डिपार्टमेंट्स ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं पाहिजे आणि वर्क फ्लो झाला पाहिजे त्याच्यात. आणि फ्लेक्झिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी पाहिजे आपल्याला. कोऑर्डिनेशनमुळे काय होतं, इझिली इन अ बिझनेस एन्व्हायरमेंट कोऑर्डिनेशन अलाउज ऑर्गनायझेशन टू अडॉप्ट टू द चेंजेस. फॉर इन्स्टन्स, इफ मार्केट कंडिशन चेंजेस, द कोऑर्डिनेशन अमॉंग डिफरंट डिपार्टमेंट्स allows the organization to realign its strategies and allocate the resources accordingly. अशा प्रकारे हे आपल्याला ह्याचे की पॉईंट्स आहेत. ठीक आहे. कोऑर्डिनेशन का गरजेचं असतं आणि कशा प्रकारे वर्क करत असतं. बघा, हे कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं, इंटिग्रेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज असतं. त्याच्यामुळे काय होतं, इफिशियंट रिसोर्स अलोकेशन होतं, कन्फ्लिक्ट कमी होतात तुमचे, ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे कम्युनिकेशन आणि फीडबॅक भेटतं आपल्याला. तर ते फीडबॅकमुळे आपण काय करू शकतो, डिपार्टमेंटला ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण मदत करू शकतो. आणि ऑर्गनायझेशनमध्ये इफ एनी चेंजेस निडेड, यू कॅन क्विकली ॲडॅप्ट अँड वी कॅन बी फ्लेक्झिबल इन दॅट सिच्युएशन. ठीक आहे. तर हे तसे एक्झाम्पल आहे प्रॉपर. ठीक आहे. कन्सिडर अ लार्ज इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ऑर्गनायझिंग कॉर्पोरेट कॉन्फरन्स. द इव्हेंट विल involve the multiple departments such as marketing, logistics, HR, finance. ठीक आहे. For the event to be successful, each department must coordinate its efforts. The marketing needs to ensure promotions are on schedule.
लॉजिस्टिक मस्ट इन्शुअर द व्हेन्यू इज प्रिपेअर्ड, HR मस्ट मॅनेज द स्टाफिंग, फायनान्स मस्ट इन्शुअर बजेट इज अलोकेटेड. अशा प्रकारे हे तुमचं काय असतं, हे कोऑर्डिनेशन असतं. ठीक आहे. हे बघा, ह्या पर्टिक्युलर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये कसं वर्क करत आहे, फायनान्स तुमचं, ठीक आहे, तुमचं लॉजिस्टिक्स करताय, HR मॅनेज करताय का व्यवस्थित स्टाफ, ठीक आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला कोऑर्डिनेशन इज द कन्सिडर्ड ॲज द इसेन्स ऑफ मॅनेजमेंट. तर जे इन कन्क्लुजन बघा, इट इज कन्सिडर्ड ॲज अ इसेन्स ऑफ मॅनेजमेंट बिकॉज it ensures all activities are aligned toward achieving the organization goals. It integrates efforts of individuals and departments, leading to effective resource utilization, minimizing conflict, and enabling flexibility in decision making. Effective coordination is the backbone of organizational structure, making it fundamental aspect of management. ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्ही कन्क्लुजन लिहून तुमचं आन्सर एंड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, Analyze various managerial competencies expected from managers working in a manufacturing industries. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर्सला कोणत्या कॉम्पिटन्सीज पाहिजेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, मॅनेजर्स वर्किंग इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आर रिक्वायर्ड टू possess a wide range of competencies to effectively oversee operation, optimize productivity, and ensure quality control. क्वालिटी कंट्रोल करायचे आपल्याला, प्रोडक्टिव्हिटी ऑप्टिमाइज करायचे आहे, ऑपरेशन्सला सुपरवाइज करायचं आहे, ओव्हरसी करायचं आहे, हे सगळ्या कॉम्पिटन्सीज पाहिजे. बघा, एखादा मॅनेजर असतो, काम करत असताना त्याच्याकडे काही स्किल्स पाहिजे, तरच आपण म्हणतो कॉम्पिटन्सीज. ते स्किल्स व्हेरियस सेक्टर्समध्ये आपण कॅटेगराईज करू शकतो. लाईक बघा, टेक्निकल स्किल्स असू शकतात, ह्युमन पर्सनल स्किल्स असू शकतात, कन्सेप्च्युअल त्याचे स्किल्स असू शकतात, लिडरशिप स्किल्स असू शकतात. हे सगळे क्रिटिकल्स आहेत कशासाठी, तर हे कॉम्प्लेक्सिटीज येऊ शकतात, चॅलेंजेस सिच्युएशन येऊ शकतात, ते सगळे आपल्याला मॅनेज करायचे असतात. त्याच्यामुळे हे स्किल्स असणं प्रत्येक मॅनेजरकडे मस्ट आहे. तर आता बघा, आपण हे कॅटेगरायझेशन इन डिटेल बघूया. बघा, टेक्निकल स्किल्समध्ये काय काय असू शकतं, प्रोसेस नॉलेज असू शकतं, अंडरस्टँडिंग ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, मशीन काय कशी वर्क करते, त्याची क्वालिटी कशी कंट्रोल करायची, डेव्हलप कशी करायची, प्रोसेस कसं करायचं, मेंटेन कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. देन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट पाहिजे, फॅमिलॅरिटी विथ ऑटोमेशन, रोबोटिक्स अँड कॅड सिस्टीम्स. ठीक आहे. अशा गोष्टी तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे टेक्नॉलॉजीसोबत. मेंटेनन्स पाहिजे, ॲबिलिटी ट्रबल शूट अँड मॅनेज इक्विपमेंट फेल्युअर्स. ठीक आहे. कधी कधी मशीन काम करायचं बंद पडतं, तर ते बंद पडलेलं मशीन तुम्हाला ट्रबल शूट करून काय इश्यू आहे ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम फाइंड आउट करता आलं पाहिजे. देन क्वालिटी कंट्रोल करता आली पाहिजे, कंप्लायन्स विथ द स्टँडर्ड. ठीक आहे. आपले डिफरंट स्टँडर्ड असू शकतात, जसं फूड सेक्टरमध्ये FSSAIचे असू शकतात. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बीचे स्टँडर्ड असू शकतात, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, असे डिफरंट स्टँडर्ड असू शकतात तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. ते सगळे मॅनेज करता आले पाहिजे. त्यानंतर आहे ह्युमन कॉम्पिटन्सीज. ठीक आहे. अलॉंग विथ टेक्निकल कॉम्पिटन्सीज यू मस्ट हॅव ह्युमन कॉम्पिटन्सीज लाईक लिडरशिप स्किल असली पाहिजे, इन्स्पायरिंग पाहिजे, तुम्ही टीमला मॅनेज करता आलं पाहिजे. कशासाठी, तर कॉमन गोल अचीव्ह करण्यासाठी. त्यानंतर आहे टीम बिल्डिंग. तर तुमची टीम अशी बिल्ड केली पाहिजे, ती कोहेजिव्हली वर्क केली पाहिजे, कोलॅबोरेटिव्हली वर्क केली पाहिजे. ठीक आहे. आणि कन्फ्लिक्ट रिझोल्युशनकडे त्याचं मेन उद्दिष्ट पाहिजे. देन कम्युनिकेशन पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये, क्लिअर कम्युनिकेशन विथ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईजसोबत दोघांसोबत क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे. देन आहे ट्रेनिंग पाहिजे, इन्शुरिंग कंटिन्युअस एम्प्लॉय डेव्हलपमेंट प्रोग्राम. कंटिन्युअसली एम्प्लॉईजला ट्रेनिंग करायचे, त्यांना अपग्रेड करायचे, नवीन नवीन स्किल्स शिकवायचे, जेणेकरून तुम्ही लेटेस्ट अपडेट राहिलं पाहिजे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीसोबत, लेटेस्ट ग्लोबलायझेशनसोबत. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्युमन कॉम्पिटिशन्स थ्रू अचीव्ह होऊ शकतात. देन आहे कन्सेप्च्युअल कॉम्पिटन्सी. व्हॉट इज कन्सेप्च्युअल कॉम्पिटन्सी, तुम्हाला स्ट्रॅटेजिक थिंकिंग करता आलं पाहिजे, लॉंग टर्म गोल्स कसे अलाइन करता आले पाहिजेत आपल्या डे टू डे ऑपरेशनसोबत ते माहीत पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड पाहिजे, एखादा नवीन प्रॉब्लेम आला तुमच्यासमोर, क्विकली आयडेंटिफाय करून त्या प्रॉब्लेमला कसं रिझॉल्व्ह करायला पाहिजे असं तुमचं दिमाग चाललं पाहिजे. तर ते गोष्टी तुमच्या माइंडमध्ये पाहिजेत. देन कॉस्ट मॅनेजमेंट, इफेक्टिव्हली तुम्ही रिड्यूस द वेस्ट करायला पाहिजे, वेस्टेज कम करायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटीकडे मेन उद्दिष्ट ठेवून काम करायला पाहिजे. जर प्रॉफिटेबल तुम्ही असाल तर तुम्ही फ्युचर ऑर्गनायझेशन व्यवस्थित हँडल करू शकता. हे झाले टेक्निकल कॉम्पिटन्सीज, ह्युमन कॉम्पिटन्सीज, देन कन्सेप्च्युअल कॉम्पिटन्सीज. अलॉंग विथ दीज 3 कॉम्पिटन्सीज यू मस्ट हॅव लिडरशिप कॉम्पिटन्सीज अँड इंटरपर्सनल कॉम्पिटन्सीज. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. ठीक आहे. ह्या जर गोष्टी लक्षात असतील तुम्हाला 5 कॉम्पिटन्सीज, तुम्ही एनी ऑर्गनायझेशन, एनी इंडस्ट्री यू कॅन मॅनेज इफेक्टिव्हली. बघा, तुम्हाला ह्या अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो,
मॅनेजरल कॉम्पिटन्सीजवरती, तर तुम्हाला हे 5 कॉम्पिटन्सीज लिहायचे आहेत. बघा लीडरशिपमध्ये चेंज मॅनेजमेंट, गाईडिंग टीम थ्रू ट्रान्झिशन. काय होतं कधी-कधी सीईओ बदलतो, सीनियर मॅनेजर बदलतो, आपले टीम लीडर बदलतो. तर ते बदलल्यानंतर जे ऑपरेशन चालू होतं आपलं एक्झिस्टिंग, तर ते कंटिन्युअसली स्मूथली झालं पाहिजे. त्याच्यामध्ये नवीन माणूस आला म्हणजे ड्रास्टिक चेंज नाही झाला पाहिजे. तर स्मूथली रन झाले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला लीडरशिप कॉम्पिटन्सीज पाहिजे. क्रायसिस मॅनेजमेंट, कधी-कधी अनएक्सपेक्टेड सिच्युएशन येते, इमर्जन्सी येते, तर त्याला कसं हँडल करता आलं पाहिजे. त्याच्याकडे एक प्रॉपर टीम आणि तुमच्याकडे एक प्रोसेस पाहिजे. आणि कंटिन्युअसली इनोव्हेशन पाहिजे. प्रोसेसला इम्प्रूव्ह करायचं आहे, टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह करायची आहे, ह्युमन रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे आहेत, फायनान्सेस इम्प्रूव्ह करायचे आहेत, बजेट इम्प्रूव्ह करायचं आहे, मार्केटिंग इम्प्रूव्ह करायचं आहे. ऑल देअर शुड बी innovative and improving mindset there should be existing there. Improving mindset should be there. त्यानंतर आहे सेफ्टी मॅनेजमेंट, इन्शुरिंग वर्कप्लेस सेफ्टी अँड कम्प्लायन्सेस. म्हणजे वर्कप्लेसवरती तुम्ही काम करत असताना तिथं सेफ्टी आणि स्टँडर्ड्स मेंटेन करून तुम्हाला काम करायचे आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट इंटरपर्सनल कॉम्पिटन्सी. आता तुमची टीम असते, एकमेकांसोबत कसे काम करते, किंवा तुमचं रॉ मटेरियलचं सप्लायर असू शकतो, तुमचं दुसरा एक कस्टमर असू शकतो. डिफरंट तुमचे स्टेक होल्डर्स असतात. त्यांच्यासोबत तुम्ही कसं निगोशिएट करणार आहे, कसे रिलेशनशिप डेव्हलप करणार आहे, एखादा कन्फ्लिक्ट आहे तर ते कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी कसं मेडिएशन करणार आहे, आणि कस्टमरला फोकस ठेवून त्याच्या नीड्स आणि त्याचे क्वालिटी स्टँडर्ड्स कसे मेंटेन करणार आहे, जेणेकरून कस्टमर तुमचा हॅप्पी असेल, डिलाईट असेल. तर हे सगळ्या कॉम्पिटन्सीज तुमच्याकडे असल्या पाहिजेत, स्किल्स असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस ओव्हरऑल काय परफॉर्मन्स ओरिएंटेडने घेऊन जाऊ शकता इफ यू हॅव दीज कॉम्पिटन्सीज. ठीक आहे, अशा प्रकारे हे लक्षात ठेवा आणि हे तुम्ही असे आन्सर लिहिलं पाहिजे. तर इथे शेवटी कन्क्लुजन बघा, हे इंडस्ट्रीजबद्दल लिहा, काय असतं काय नाही, कॉम्पिटन्सीज का गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे मेन बॉडीमध्ये कॉम्पिटन्सीज लिहा आणि इथं कन्क्लुजन लिहा. दस if we have managerial competencies, we can drive the organization towards the achieving of organization goals efficiently and effectively without any hurdles. अशा प्रकारे तुम्ही आपल्या ओन लँग्वेजमध्ये काय लिहू शकता, कन्क्लुजन लिहू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे इल्युसिडेट द कन्सेप्ट ऑफ बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन अँड व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. बघा बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन काय असतं आणि व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन काय असतं. 5 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, किंवा 10 मार्कला हे दोन्ही क्वेश्चन्स येऊ शकतात अशा प्रकारे. तर ठीक आहे, बघा बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन काय असतं, ज्याला काहीच ऑर्गनायझेशनला लिमिटच नाही, सीमाच नाही आहे. ठीक आहे, अशा ऑर्गनायझेशनला आपण काय म्हणतो, बाउंड्रीलेस. इट इज अ मॉडर्न ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर that eliminates traditional barriers such as hierarchical level, departmental divisions, geographical constraints to promote flexibility, collaboration, and innovation. The concept was introduced by Jack Welch, a former CEO of General Electric. ठीक आहे, तर हे बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन काय असतं, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे स्ट्रक्चर नसतं, म्हणजे हायरार्किकल नसतं, डिपार्टमेंटल डिव्हिजन नसतं, किंवा जॉग्राफिकल कन्स्ट्रेंट नसतं. इट हॅज फ्लेक्झिबिलिटी, कोलॅबोरेशन अँड इनोव्हेशन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये की फीचर्स काय असतात, फ्लॅट स्ट्रक्चर, म्हणजे हायरार्किकल लेवल्स नसतातच, त्याच्यामुळं काय होतं, तुमचं डिसिजन मेकिंग आणि कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं. फ्लेक्झिबल वर्कफोर्स असतं. ठीक आहे, एम्प्लॉईज ऑफन वर्क अक्रॉस डिपार्टमेंट्स अँड टीम्स फोकसिंग ऑन प्रोजेक्ट रॅदर दॅन रिजिड रोल्स. ठीक आहे, आपलं रोल्स लक्षात न ठेवता तुम्ही कुठल्याही डिफरंट रोलला, डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीला कधीही शिफ्ट होऊ शकता. दॅट इज द फ्लेक्झिबल वर्कफोर्स. कोलॅबोरेशन अक्रॉस द बाउंड्रीज. ठीक आहे, इनकरेज पार्टनरशिप विथ अदर ऑर्गनायझेशन, सप्लायर्स अँड कस्टमर्स. यूज ऑफ टेक्नॉलॉजी, लिव्हरेज द टूल्स लाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, कोलॅबोरेशन सॉफ्टवेअर टू कनेक्ट ग्लोबली डिस्पर्स टीम. डिफरंटली आता बघा तुम्ही टीम्सवरती काम चालतं मोस्टली. जे कंपनीमध्ये वर्क करतात त्यांच्याकडे टीम्स ऑफिस, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये ते वर्क करत असतात. तर टेक्नॉलॉजी सिमलेस, तुम्ही आज यूकेमध्ये बसून काम करू शकता, यूएसमध्ये बसून करू शकता, इंडियासोबत कनेक्ट होऊ शकता. दॅट इज द बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशनचं वर्किंग. देन व्हॉट आर द इट्स ॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर तुम्हाला हे क्वेश्चन आलं तर तुम्ही डिफाईन, की फीचर्स, ॲडव्हान्टेजेस, एक्झाम्पल अँड त्याचं कन्क्लुजन, अशा प्रकारे कुठलाही क्वेश्चन लिहायचं, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स भेटतील. ॲडव्हान्टेजेस काय, प्रमोट इनोव्हेशन थ्रू कोलॅबोरेशन, enhance speed and adaptability, reduce the bureaucracy and making the organization agile, quick. ठीक आहे, फास्टर. त्याच्यामुळे हे तुम्हाला फायदे होणार आहेत. एक्झाम्पल काय, MNC युझिंग क्रॉस फंक्शनल टीम्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज टू डेव्हलप प्रोडक्ट कोलॅबोरेटिव्हली रिगार्डलेस ऑफ जॉग्राफिकल और डिपार्टमेंटल डिव्हिजन. ठीक आहे, आता बघा इस्रोचं आपलं ह्याचं नासाचं एक प्रोजेक्ट आहे,
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS. ठीक आहे, याच्यामध्ये डिफरंट आहे, म्हणजे चायना आहे, ठीक आहे, US आहे, जपान आहे, देन आहे तुमचं रशिया आहे. ह्या सगळ्यांचं पण एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. तर हे सगळे व्यवस्थितली काय करायचं, कोलॅबोरेट करून काम करतात. दॅट इज द बाउंड्रीलेस ऑर्गनायझेशन. देन व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. बघा, व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन काय, फक्त आणि फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू वर्क करतं. फिजिकल त्याचं प्रेझेन्स काहीच नसतं. ठीक आहे, आज आपण लर्निंग करतोय, आज आपण व्हर्च्युअल ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करतोय. ठीक आहे, आपलं फिजिकल प्रेझेन्स आहे का, नाही. आपलं फिजिकल ऑफिस आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, नाही आहे. तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट होताय डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू. दॅट इज द व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. इट ऑपरेट्स प्रायमरी थ्रू डिजिटल प्लॅटफॉर्म, डज नॉट रिलाय ऑन ट्रेडिशनल physical office or infrastructure. It is a network of independent individuals or organization collaborating to achieve common goals. ठीक आहे, आता याचे की फीचर्स काय असू शकतात, डिसेंट्रलाइज स्ट्रक्चर, टीम वर्किंग रिमोटली. तुम्ही तुमच्या घरी बसून काम करू शकता, मी माझ्या ऑफिसमध्ये बसून काम करतोय. ठीक आहे, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये बसून लर्न करू शकता. दॅट इज द व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. डिसेंट्रलाइज, जिथं ज्याला काम करायचे ते तिथून काम करणार. टेम्पररी और प्रोजेक्ट बेस्ड. ठीक आहे, ऑफन फॉर्म फॉर स्पेसिफिक टास्क और प्रोजेक्ट्स. ठीक आहे, देन कॉस्ट इफिशियन्सी, रिड्यूसेस द एक्सपेन्सेस रिलेटेड टू फिजिकल ऑफिस स्पेस अँड रिसोर्सेस. ठीक आहे, देन टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. मॅक्सिमम क्लाउड कम्प्युटिंग असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, ऑनलाईन कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्म असेल, हे सगळे डिफरंट सॉफ्टवेअर्स यूज करून, टेक्नॉलॉजी यूज करून आपण व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन रन करतो. देन व्हॉट आर इट्स ॲडव्हान्टेजेस, ऑफर ॲक्सेस टू ग्लोबल टॅलेंट, इन्क्रीज द फ्लेक्झिबिलिटी अँड स्केलेबिलिटी, रिड्यूस द ऑपरेशनल कॉस्ट. ठीक आहे, ऑपरेशनचे खर्च वाचतात, स्केल होऊ शकतं आणि ग्लोबल टॅलेंट आपण अचीव करू शकतो. एक्झाम्पल काय, फ्रीलान्स प्लॅटफॉर्म लाईक अपवर्क, कंपनीज लाईक गिटलॅब, वेअर टीम्स कोलॅबरेट रिमोटली टू कम्प्लीट प्रोजेक्ट्स विदाउट सेंट्रलाइज ऑफिस लोकेशन. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. बाउंड्रीलेस म्हणजे काय, एक फ्लॅट स्ट्रक्चर असतं, त्याच्यात बाउंड्री नसते, रोल्स नसते, रेस्पॉन्सिबिलिटीज नसतात, तुम्हाला डिफरंट डिपार्टमेंट नसतात. व्हर्च्युअल ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं, सगळं ऑनलाईनमध्ये काम चालतं, म्हणजे तुमचं फिजिकली काहीच प्रेझेंट नसतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, व्हॉट आर द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड डिसिजन, हाऊ कॅन अ मॅनेजर मेक इफेक्टिव्ह डिसिजन. गुड डिसिजन काय असतं बघा, एनी डिसिजन इफ यू वॉन्ट टू टेक अ गुड डिसिजन, तर तुम्हाला माहीत पाहिजे गुड डिसिजन काय असतं. गोल ओरिएंटेड, म्हणजे जे आपल्याला अचीव करायचे ऑब्जेक्टिव्ह त्याच्या रिलेटेड आहे का, फॅक्ट आहेत का, इम्पेरिकल इव्हिडन्स आहे का त्याच्यामध्ये, का बाबा उगं फेक डेटा भरलेला आहे, रॅशनल आणि लॉजिकल आहे का, ते टाइमली आहे का, डिसिजन जे घेत आहे टाइमली आहे का, फिजिबल आहे का, इम्प्लिमेंटेशन करण्यासारखं योग्य आहे का, प्रॅक्टिकल आहे का, इथिकल आहे का, त्याच्यामध्ये काय मोरल स्टँडर्ड्स आहेत का, अनइथिकल आहे, काही म्हणजे पैसा कमवायचा म्हणजे काही फेक गोष्टी देऊन कमवायचं असं काय आहे का, फ्लेक्झिबिलिटी आहे का त्याच्यामध्ये, इन्क्लुझिव्हिटी आहे का, सगळ्या लोकांना सगळ्या स्टेक होल्डर्सला घेऊन काम करताय का, आणि रिस्क माहीत आहे का त्यांना आधी काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे याच्यामध्ये, हे कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे तुम्हाला. तर हे माहीत असेल तर तुमचं डिसिजन काय असतं, गुड असतो. तर बघा, इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड डिसिजन, इट इज अ गोल ओरिएंटेड, अलायन्स विथ द ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह, बेस्ड ऑन ॲक्युरेट फॅक्ट्स. ठीक आहे, इट इज युझिंग द लॉजिकल ॲनालिसिस, क्रिटिकल थिंकिंग. ठीक आहे, वेईंग प्रोज अँड कॉन्स, तुम्हाला माहीत आहे प्रोज काय, कॉन्स काय. त्यानंतर टाइमली विदिन अप्रोप्रिएट टाइम फ्रेम घेताय का नाही तुम्ही. ठीक आहे, अवेलेबल रिसोर्सेस तुम्हाला माहीत आहे, कन्स्टंट्स माहीत आहेत, आणि प्रॅक्टिकल त्याचे इम्प्लिमेंटेशन होतं का नाही हे तुम्हाला सगळं माहीत आहे. इथिकल इथिकल स्टँडर्ड्स फॉलो करताय, त्याच्यामध्ये चेंजिंग सर्कमस्टॅन्सेसला तुम्ही क्विकली अडॅप्ट करताय का. देन मल्टिपल स्टेक होल्डर्सला इन्क्लुझिव्ह आहात का. देन तुम्हाला रिस्क, पोटेन्शियल रिस्क आणि फ्युचर रिस्क माहीत आहेत का. हे सगळ्या गोष्टी असतील तुम्हाला डोक्यामध्ये काम करत असताना, डिसिजन घेत असताना, देन युअर डिसिजन शुड बी गुड. देन हाऊ अ मॅनेजर कॅन मेक इफेक्टिव्ह डिसिजन्स. मॅनेजर कसा डिसिजन घेऊ शकतो इफेक्टिव्हली. बघा, सगळ्यात पहिलं त्याला माहीत पाहिजे की प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, डिफाईन द प्रॉब्लेम, आयडेंटिफाय द कोर इश्यूज दॅट नीड्स रिझोल्युशन, अवॉइडिंग कन्फ्युजन अँड मिसइंटरप्रिटेशन. क्लिअरली प्रॉब्लेम डिफाईन करा, व्हॉट इज द प्रॉब्लेम, देन व्हॉट आर द स्टेप्स. ठीक आहे, देन आहे गॅदर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू, तुमच्याकडे एक प्रॉब्लेम आहे, पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम कशामुळे झालाय, काय झालंय, काय करू शकतो, अंडरस्टँड करा. एक्सप्लोर द पॉसिबल सोल्युशन, काय काय असू शकतं त्याच्यामध्ये, अंडरस्टँड करा. अल्टरनेटिव्ह, हे चूज केलं, अल्टरनेटिव्ह 1, 2, 3, 4. तर व्हॉट इज द प्रोज ऑफ अल्टरनेटिव्ह 1, प्रोज ऑफ अल्टरनेटिव्ह 2, प्रोज ऑफ अल्टरनेटिव्ह 3 अँड प्रोज ऑफ अल्टरनेटिव्ह 4. अशा मल्टिपल अल्टरनेटिव्ह, मल्टिपल सिनॅरिओज तुम्हाला ॲनालिसिस करायचे. आणि त्यानंतर
ॲनालिसिस करायचं पर्टिक्युलरची फिजिबिलिटी काय, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये रिस्क आहे का, ठीक आहे, पर्टिक्युलर सोल्युशन जे आहे त्याची कॉस्ट आहे का व्यवस्थित, हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला ॲनालिसिस करायचे. देन युजिंग द सॉर्ट ॲनालिसिस यू हॅव टू सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह. बेस्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केला, प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन गॅदर केली, त्याचे सोल्युशन अल्टरनेटिव्ह फाइंड आउट केले, ॲनालिसिस केले सोल्युशनला, देन डिसिजन घेतला तुम्ही बेस्ट अल्टरनेटिव्ह. देन दुसऱ्याकडनं इनपुट घ्या, त्याच्यामध्ये काय एक्सपर्ट कन्सल्टेशन करा, कॉम्प्लेक्सिटी आहे का नाही ते असेस करून तुम्हाला त्याचे काय करायचे, असेस द रिस्क अँड कॉन्सिक्वेन्सेस, अँटिसिपेट पोटेन्शियल रिस्क अँड प्रिपेअर द प्लॅन फॉर मिटिगेटिंग अँड मेक द मिटिगेटिंग स्ट्रॅटेजी. देन मेक अ टाइमली डिसिजन, टाइमली घ्या, इम्प्लिमेंट द डिसिजन, देन मॉनिटर द डिसिजन अँड रिव्ह्यू द डिसिजन, इव्हॅल्युएट द आउटकम ऑफ डिसिजन, लर्निंग फ्रॉम द सक्सेस ऑर मिस्टेक टू इम्प्रूव्ह द फ्युचर डिसिजन मेकिंग. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, गुड डिसिजन घ्यायचं आहे. गुड डिसिजनचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे, ठीक आहे. कुठलाही गुड डिसिजन काय असला पाहिजे, ऑर्गनायझेशनच्या गोल ओरिएंटेड पाहिजे, टाइमली पाहिजे, फॅक्टवरती पाहिजे आणि फिजिबल पाहिजे आणि फ्लेक्झिबल पाहिजे, इन्क्लुझिव्ह पाहिजे, रिस्क फ्री पाहिजे. असे हे डिसिजन मेकिंग कॅरेक्टर आहेत. त्याला आयडेंटिफाय करा, त्याचे इन्फॉर्मेशन गॅदर करा, अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करा, बेस्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करा. देन दुसऱ्याकडनं इनपुट घ्या, कसं आहे काय आहे, त्याच्यामध्ये रिस्क असतील तर रिस्क मॅनेज करा, इम्प्लिमेंट डिसिजन करा आणि रिव्ह्यू मॉनिटरिंग करत चला. अशा प्रकारे हे डिसिजन मेकिंग वर्क करत असतं. देन नेक्स्ट बघा, मॅनेजमेंट इज रिगार्डेड ॲज अन आर्ट बाय सम ॲज अ सायन्स ऑर इन एक्झॅक्ट सायन्स बाय other. The truth seems to be in some between them. In light of this statement, explain the nature of management. ठीक आहे, मॅनेजमेंटचं नेचर सांगायचं आहे. व्हॉट इज द नेचर? इट इज अ ब्लेंड ऑफ आर्ट, सायन्स अँड इन एक्झॅक्ट सायन्स. मॅनेजमेंट इज अ मल्टी डायमेन्शनल डिसिप्लिन दॅट कंबाईन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्ट, सायन्स अँड इन एक्झॅक्ट सायन्स. तर आता हे ॲनालिसिस करायचे बघा. लेटेस्ट ॲनालिसिस बेस्ड ऑन द नेचर. मॅनेजमेंट इज अ आर्ट, मॅनेजमेंट इज अ सायन्स, मॅनेजमेंट ॲज अन इन एक्झॅक्ट सायन्स. मॅनेजमेंट ॲज अन आर्ट refers to the application of personal skills, creativity, intuition to achieve desired result. तर ॲप्लिकेशन काय याचं मॅनेजमेंटचं बघा, ह्या आर्ट मॅनेजमेंट ॲज अन आर्टचं ॲप्लिकेशन बघा. मॅनेजर्स यूज क्रिएटिव्हिटी, इंट्युशन अँड एक्सपिरियन्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स, मोटिवेट एम्प्लॉईज अँड मेक डिसिजन्स. सक्सेस इन अ मॅनेजमेंट ऑफन डिपेंड्स ऑन individuals' ability to handle interpersonal relations, lead effectively and inspire team. Example बघा, a manager's unique approach to motivating the demotivated team demonstrate the artistic aspect of management. एखादा डिमोटिवेटेड टीम आहे, त्या डिमोटिवेटेड टीमला मोटिवेट करून काम करून घेणे, इट इज अन आर्ट ऑफ युअर इंटरपर्सनल स्किल्स. ठीक आहे, तर तुमच्या इंटरपर्सनल स्किल्स मॅनेज करून एखाद्याला मोटिवेट करून त्याची क्रिएटिव्हिटी इन्हान्स करायचं आहे, इंट्युशन इंट्रोड्यूस करायचं आहे, ठीक आहे. देन एक्सपिरियन्स करायचे की असे प्रॉब्लेम आलेले कसे रिझॉल्व्ह करता येतील. देन आहे मॅनेजमेंट ॲज अ सायन्स. सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स, फॅक्ट अँड कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप दॅट कॅन बी स्टडीड अँड अप्लाइड इन युनिव्हर्सिटी. बघा, ॲप्लिकेशन ऑफ मॅनेजमेंट काय, ॲप्लिकेशन इन मॅनेजमेंट बिकॉज ॲज अ मॅनेजमेंट इज अ सायन्स. बघा, कोणते थिअरीज अँड मॅनेजमेंट थिअरीज लाईक प्रिन्सिपल्स लाईक Fayol's principles of management, tools, decision-making models, data analysis are based on systematic research and evidence. ठीक है. Then technique like financial analysis, project scheduling like CPM, PERT, quality control are examples of scientific approaches in management. Example काय, using data analytics to forecast demand reflect the scientific nature of management. अशा प्रकारे हे सायन्स आहे. सायंटिफिक टेक्निक्स यूज करून तुम्हाला मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स हँडल करायचे, दॅट इज द मॅनेजमेंट ॲज अ सायन्स. मॅनेजमेंट ॲज अ आर्ट काय, तुमची क्रिएटिव्हिटी, इंटरपर्सनल स्किल्स हे यूज करून तुम्हाला काय करायचे, रिझल्ट्स अचीव्ह करायचे. आणि मॅनेजमेंट ॲज अ इन एक्झॅक्ट सायन्स म्हणजे unlike pure sciences like physics or chemistry, management deals with human behavior which is unpredictable across various contexts, making it inexact science. Application काय आहे, while management relies on established principles and theories, their application often depends on the situational factor. Variation in organizational cultures, employee behavior, and external market forces make the outcome less predictable. Example काय, a motivational technique that works for one team may not work for other due to differences in team dynamics. ठीक आहे. इन एक्झॅक्ट सायन्स मध्ये काय, तुमचं नॉर्मल आर्ट बी नसणार आहे, सायन्स बी नसणार आहे, तुम्हाला हे सिच्युएशन वरती डिपेंड असणार आहे. इफ द सिच्युएशन अरायजेस
द ह्युमन बिहेवियर इज अनप्रिडिक्टेबल. हाऊ ही बिहेव्स डज नॉट मेक्स अँड प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड्स. ठीक आहे. आता आपल्याला एकदम ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जंगलामध्ये टाकलेलं आहे आणि आपण जंगलामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पुढून काहीतरी प्राणीज वगैरे येत आहेत, तर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये प्रीडिफाईन्ड रूल्स अँड रेग्युलेशननुसार वाचणार आहे का? नाही. तुम्ही वर्क करणारच नाही आहे तसं. तुमच्या समोर सिच्युएशन आहे एक्स्ट्राऑर्डिनरी. मग तुमच्या माइंडला ॲट दॅट मोमेंट व्हॉट सूट्स यू विल टेक दॅट डिसिजन. अशा प्रकारे हे मॅनेजमेंट ॲज अन इन एक्झॅक्ट सायन्स असं वर्क करत असतं. आर्ट इंटरपर्सनल रिलेशनशिप, सायन्स सिस्टमॅटिक प्रिन्सिपल्स थेरीज यूज करून, इन एक्झॅक्ट सायन्स इज द बेस्ड ऑन सिच्युएशनल फॅक्टर्स अँड ह्युमन बिहेवियर. मॅनेजमेंट, आता हे इंट्रोडक्शन लिहिले आपण, त्याच्यानंतर मेन बॉडी लिहिलं, त्यानंतर कन्क्लुजन. मॅनेजमेंट इज नायदर प्युअरली an art nor an exact science. It is a dynamic and practical discipline, combines the precision of science and creativity of art, adapted to solve the complexities of human behavior. Thus, it requires both knowledge and skill to achieve organizational goal effectively. अशा प्रकारे आपल्याला नुसतं मॅनेजमेंट आर्ट असून बी चालणार नाही आणि नुसतं सायन्स असून पण चालणार नाही. हे इट इज अ मिक्सचर ऑफ बोथ. तर हे मिक्सचर ऑफ बोथ असेल तर आपण ऑर्गनायझेशन इफेक्टिव्हली लीड करू शकतो. त्यानंतर बघा, द रोल ऑफ मॅनेजर इज चेंजिंग इन टुडेज वर्ल्ड. डिस्कस द स्टेटमेंट. आता बघा, हे क्वेश्चन काय म्हणाले, मॅनेजरचा रोल चेंज होत आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. तर चेंज का होत आहे त्याला डिस्कस करायचं. बघा, द रोल ऑफ मॅनेजर्स हॅज इव्हॉल्व ड्यू टू ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी, ग्लोबलायझेशन अँड डायनामिक बिझनेस इन्व्हायरमेंट. आता हे ग्लोबलायझेशन होतं, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येईल, नवीन नवीन लोक एकमेकांसोबत मिळत चाललेत, इंटरपर्सनल मिक्सचर होतं आहे, लोकांचं ब्लेंडिंग ऑफ कल्चर होतं आहे. त्यामुळे काय होतं आहे, मॅनेजरचा रोल इव्हॉल्व होत चाललेला आहे. तर त्या इव्हॉल्व होत असलेल्या कशामुळे होतं आहे ते लिहायचं तुम्हाला. फ्रॉम द कंट्रोलर टू फॅसिलेटर, इम्ब्रेसिंग टेक्नॉलॉजी, पीपल सेंट्रिक लिडरशिप होत आहे, ग्लोबलाइज वर्कफोर्स येत आहे, सस्टेनेबिलिटीवरती फोकस वाढलेला आहे, डिसिजन मेकिंग क्विक होत चाललेली आहे आणि रिमोट टीम्स काम करत आहेत. तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. बघा, द रोल ऑफ मॅनेजर्स हॅज इव्हॉल्व्ड ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, ग्लोबलायझेशन अँड डायनामिक बिझनेस इन्व्हायरमेंट. की चेंजेस इन्क्लूड फ्रॉम controller to facilitator. Managers now empower teams, foster collaboration and focus on building trust rather than strict supervision. बघा, आता मॅनेजर काय करायलेत, इम्पॉवर करायलेत, कोलॅबरेशनला फोकस करायलेत रॅदर दॅन स्ट्रिक्ट सुपरविजन. तू हेच कर तेच कर. आता नवीन नवीन ते टेक्नॉलॉजी यूज करायला, लाईक AI, डेटा अनालिटिक्स अँड मॅनेज व्हर्च्युअल टीम्स अँड अपस्किल एम्प्लॉईज फॉर टेक ड्रिव्हन वर्कप्लेस. पीपल सेंट्रिक लिडरशिप. मॅनेजर्स प्रायोरिटाइज एम्प्लॉईज वेलबिंग, एंगेजमेंट अँड डायव्हर्सिटी, ॲक्टिंग ॲज मेंटर अँड कोचेस. आता काय करायलेत मॅनेजर आजकाल, की बाबा आता प्रिव्हियस सारखं दडपणात काम करत नाहीत, एम्प्लॉईज लगेच सोडून दुसऱ्याकडे स्विच करत आहेत. तर ते स्विच करू नये. मग त्यांचं वेलबिंग काय, त्यांना सेफ्टी, सिक्युरिटी, एंगेजमेंट पाहिजे, वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, जे आपण ओबीमध्ये शिकले. तर तशा टाईपचे आता नवीन मॅनेजर्स मॉडर्न सिस्टीम येईल ऑर्गनायझेशनची. ठीक आहे. तर त्याच्यानुसार पीपल सेंट्रिक लिडरशिप आलेली आहे, ग्लोबलाइज वर्कफोर्स आलेले आहे, कल्चरल डायव्हर्स टीम्स आहेत, इन्क्लुझिव्हिटी आहे आणि इंटरनॅशनल चॅलेंजेसला हे ॲडॅप्ट करत आहेत. त्यानंतर आहे मॅनेजर्स अलाइन स्ट्रॅटेजीज विथ द सस्टेनेबिलिटी गोल्स अँड इथिकल प्रॅक्टिसेस. आता इन्व्हायरमेंटचं खूप डिग्रेडेशन झालेलं आहे, तर इन्व्हायरमेंटल प्रॅक्टिस, ठीक आहे, जसं बघा रिसायकल्ड प्लॅस्टिक असेल, ठीक आहे, इन्व्हायरमेंटल फ्रेंडली असेल. आता तुम्ही AC घेतलात तर R32 फ्री रेफ्रिजरंट आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत. त्याच्यामुळे हे सस्टेनेबल फोकस आलेले आहे. डिसिजन मेकिंग काय झाली, तुमची क्विक झाली, त्याच्यामुळे इनोव्हेशन झाल्यामुळं ॲडॅप्टेबल तुम्ही राहताय वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये. आणि तुमच्या टीम काय करतात, प्रोडक्टिव्हिटी आणि मोरल हे मेंटेन ठेवतात मॅनेजर्स टीमचं. ते वेदर ऑफिसमध्ये काम करत असतील, घरी काम करत असतील किंवा हायब्रिड काम करत असतील, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं गोल कायम स्टेबल राहत आहे. त्याच्यामुळं हे तुमचं रोल ऑफ मॅनेजर काय झालं आहे, चेंज झालेलं आहे आपल्या टुडेज वर्ल्डमध्ये. तर कंट्रोलर टू फॅसिलेटर झाले, टेक्नॉलॉजी अपग्रेड केले, पीपल सेंट्रिक झालेलं आहे, ग्लोबलाइज वर्कफोर्स आहे, सस्टेनेबलवरती फोकस वाढलेला आहे, क्विक डिसिजन मेकिंग झालेली आहे आणि टीम वेगवेगळ्या ठिकाणी बसून काम करतात. दॅट्स वाय द मॉडर्न मॅनेजर मस्ट बी फ्लेक्झिबल, इनोव्हेटिव्ह, एम्पॅथॅटिक अँड बॅलन्सिंग टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड पीपल ओरिएंटेड लिडरशिप टू सक्सीड इन टुडेज कॉम्प्लेक्स इन्व्हायरमेंट. तर अशा प्रकारे आपला मॅनेजर काय पाहिजे, फ्लेक्झिबल पाहिजे, इनोव्हेटिव्ह पाहिजे, एम्पॅथॅटिक पाहिजे, बॅलन्स ठेवलं पाहिजे आणि असे हे ठेवलं तरच काय होणार आहे, कॉम्प्लेक्स इन्व्हायरमेंटमध्ये तो सस्टेन करणार आहे. दॅट्स वाय द मॅनेजर्स रोल्स इज चेंजिंग. देन आहे
Analyze the various factors affecting structural choice in an organization. आता ऑर्गनायझेशनमध्ये काही स्ट्रक्चरल चॉईस असते, तर ते अफेक्ट करणारे काय फॅक्टर्स आहेत लिहा म्हणते. बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द स्ट्रक्चरल चॉईस इन ऑर्गनायझेशन. बघा, ऑर्गनायझेशनची साईज किती आहे, त्याच्यामध्ये फॉर्मल हायरार्की आहे की स्मॉलर छोटे छोटे हे आहेत, फ्लेक्झिबल स्ट्रक्चर्स आहेत. देन गोल्स अँड स्ट्रॅटेजीज काय आहे ऑर्गनायझेशनचे. कॉस्ट फोकस स्ट्रॅटेजीज फेवर सेंट्रलायझेशन. इनोव्हेशन ड्रिव्हन रिक्वायर्स डिसेंट्रलायझेशन. देन बघा, टेक्नॉलॉजी असू शकते. टेक्नॉलॉजी तुमचं एक चेंजिंग फॅक्टर असू शकते. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इनकरेज फ्लेक्झिबल स्ट्रक्चर, स्टँडर्डाइज टास्क सूट रिजिड सेटअप. नेचर ऑफ ऑपरेशन, रूटीन टास्क फिट मेकॅनिस्टिक स्ट्रक्चर अँड क्रिएटिव्ह वर्क डिपेंड्स ऑन ऑर्गॅनिक स्ट्रक्चर. इन्व्हायरमेंट काय, स्टेबल इन्व्हायरमेंट फेवर हायरार्किकल स्ट्रक्चर. देन डायनामिक नीड्स अडॅप्टेबल सेटअप. तर हे व्हेरियस चॉईसेस आहेत. तर तुम्हाला कोणतं पाहिजे, फ्लेक्झिबल पाहिजे की चेंजिंग पाहिजे, तर त्याच्यानुसार तुम्हाला काय तुमचे साईज मॅटर करते, तुमचं गोल स्ट्रॅटेजी माहीत पाहिजे मॅटर करतं, टेक्नॉलॉजी मॅटर करतं, ऑपरेशन कसे आहेत तुमचे, डे टू डे रुटीन ऑपरेशन आहेत की डायनामिक ऑपरेशन्स आहेत, इन्व्हायरमेंट कसं आहे तुमचं. देन जॉग्राफिकल डिस्पर्शन, ग्लोबल ऑपरेशन्स ऑफन यूज रिजनल स्ट्रक्चर टू ॲड्रेस लोकल नीड्स. देन एम्प्लॉय एक्सपर्टाईज, स्किल्ड एम्प्लॉईज थ्राईव्ह इन अ डिसेंट्रलाइज सिस्टीम. फायनान्शियल रिसोर्सेस आहेत का नाही, तर तुमचं लिमिटेड बजेट असेल तर सिम्पलर स्ट्रक्चर असणार आहे. तुमच्याकडे पैसा खूप बकाळ आहे तर त्याच्यातून तुम्ही कॉम्प्लेक्स सेटअप पण ॲडव्हान्स करू शकता. लिडरशिप स्टाईल, ऑटोक्रॅटिक लीडर फेवर द रिजिड स्ट्रक्चर, डेमोक्रॅटिक फेवर द कोलॅबोरेटिव्ह वन. तर हे लिडरशिप स्टाईल पण तुमचं ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर काय करतं, चॉईस करत असतं. रेग्युलेशन, हायली रेग्युलेटेड इंडस्ट्रीज रिक्वायर्ड स्पेशलाइज कंप्लायन्स फोकस. ठीक आहे, तर ऑर्गनायझेशनचा स्ट्रक्चर आहे, तर ते स्ट्रक्चर जर तुम्हाला चॉईस करायचं असेल तर साईज मॅटर करते, गोल्स अँड स्ट्रॅटेजी मॅटर करते, टेक्नॉलॉजी मॅटर करते, ऑपरेशन मॅटर करते, इन्व्हायरमेंट मॅटर करते, जॉग्राफिक लोकेशन मॅटर करते, एम्प्लॉयची एक्सपर्टाईज मॅटर करतं, फायनान्शियल रिसोर्सेस मॅटर करतं, लिडरशिप स्टाईल आणि तुमच्या ऑर्गनायझेशनचे रूल्स रेग्युलेशन मॅटर करतं. दॅट्स वाय दीज आर द फॅक्टर्स विच अफेक्ट द स्ट्रक्चरल चॉईस. म्हणजे ऑर्गनायझेशन कसं पाहिजे, स्ट्रक्चर फ्री पाहिजे की रिजिड पाहिजे, तर हे फॅक्टर्स त्याला अफेक्ट करत असतात. द स्ट्रक्चर मस्ट अलाइन द ऑर्गनायझेशनल नीड्स इन्शुरिंग इफिशियन्सी, अडॅप्टेबिलिटी अँड स्ट्रॅटेजिक सक्सेस. तर हे तुम्हाला लिहायचं अशा प्रकारे. ठीक आहे, आता नेक्स्ट काय क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे, तर ते नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला पार्ट नंबर 2 मध्ये येतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याचं पार्ट 2 लगेच येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, हे पार्ट 1 मधले त्याची PDF आणि त्याचं पार्ट 2 ची PDF तुम्हाला कंबाईनली भेटून जाईल आपल्या टेलिग्राम आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी. आणि फ्री जर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या स्वामी अकॅडमी ॲप्लिकेशनवरती पण भेटून जाईल. जर कंटेंट आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू व्हेरी मच.